तुमचं पण स्वयंपाक झाल्यानंतर किचनवरती एवढा पसारा होतो का? हा पसारा बघितल्यानंतर तुमचं पण डोकं दुखतं का? चला मग काय करायचं तर सांगते. अशी एक चुटकी वाजायची की सगळं क्लीन होऊन जातं. आहे का नाही सोपी ट्रिक? चला सो गंमत केली. स्वयंपाक झाला, एका चुटकीत किचन पण क्लीन केलं आणि लगेच जेवण पण केलं. मम्मी तुला खूप काम असतं ना, मग मी माझ्या हाताने आज आंघोळ करते असो म्हणून मग स्वतःच्या हाताने आंघोळ केली आणि बाकीचं राहिलेलं मी आवरून दिलं. लगेच मग दादूला आंघोळ घातली आणि त्याचा आवरायला घेतला. आता त्याचं हे रडगाणं याच्यासाठी सुरू आहे की मम्मी आंघोळ घातल्यानंतर मला कपडे घालत जाऊ नको, मला कपडे घालायचा खूप कंटाळा येतो, म्हणून आमचं असं हे रडगाणं सुरू आहे. दही साखर आम्हाला एवढं आवडतं ना, मग सुट्टीच्या दिवशी आम्ही कित्येक वेळा खातो हे काय तुम्हाला सांगू शकत नाही. 2-3 दिवस झाले एसी काय हवाच मारत नव्हती. रिपेरिंग वाल्याला बोलवलं, तो काय आला नाही. मग युट्यूबला बघून आम्ही घरीच एसी खोली आतमध्ये बघते तर काय त्याच्यामध्ये एवढी धूळ झाली होती ना, त्याच्यामधल्या जाळ्या काढल्या आणि पाण्याने धुवून मग उन्हात वाळायला घातल्या. एसी पुसायला माझा काय हात पुरत नव्हता, मग मी खिडकीवरती चढून पुसून घेतली. त्याच्यामध्ये एवढी धूळ झाली होती ना, सगळी डोळ्यात जात होती. मग पुसून झाल्यानंतर जाळ्या पण बसवून घेतल्या. आणि तुम्ही पण असा युट्यूबचा पुरेपूर फायदा घेत जा. नंतर मग माझं पण थोडंसं आवरलं. अधूनमधून जरा डोकं पण दुखतंय म्हणून आज चष्मा काढला होता लावायला. 2-3 वर्ष झाले चष्मा लागून, पण मी 2-3 महिने झालं लावतच नव्हते, म्हणून म्हणलं आज लावते. आणि बऱ्याच दिवसानंतर चष्मा लावल्यानंतर मग दादू माझ्याकडे सारखं बघत होता आणि खूप भूक लागली म्हणून मग पप्पाला फोन करून आमच्या बाईने मी वडापाव सांगितले होते. वडापाव खाल्ल्यामुळं मग काही संध्याकाळी जेवणच नाही केलं. दिवसभर अभ्यास कर म्हणल्यानंतर मग मी 5 मिनिटं थांब ग, 5 मिनिटं खेळू दे असं म्हणून पूर्ण दिवस गेला आणि संध्याकाळी अभ्यास करायला बसली. आता अभ्यास करायचा आम्हाला तर खूप कंटाळा आलाय, पण काय करणार, मम्मीच्या धाक अभ्यास करावाच लागेल म्हणून असा अभ्यास चाललेला आहे आमचा. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.